आजच्या या आपल्या सखोल वेधामध्ये अ, आपण एका अशा जगात जाणार आहोत जिथे निसर्ग अक्षरशः रौद्र रूप धारण करून उभा आहे. म्हणजे आपण एकदा कल्पना करूया, सह्याद्रीचा तो जीव घेणारा पाऊस, असा पाऊस जो अक्षरशः माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. डग उठवतो. हो, आणि आजूबाजूला काहीही दिसत नसतं. अगदी फक्त ढगांचा आणि विजांचा कानठळ्या बसवणारा गडगडाट ऐकू येतोय. आणि अशा या भयंकर निसर्गाच्या मध्यभागी तासनतास एक माणूस हातात भाला आणि अंगावर फक्त एक काथ्याचं गोणपाट घेऊन अविचल उभा आहे. बापरे, हे दृश्यच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. आज आपण अशाच एका ऐतिहासिक वास्तवाचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या स्रोतात म्हणजे बाजिंद या पुस्तकातील पान 123 वर या थरारक दृश्याचं वर्णन आहे. आपण आज थेट शिवकाळातील रायगडावर, तेही ऐन पावसाळ्यात जाऊन पोचणार आहोत. खरं तर हा विषय खूपच रंजक आहे, कारण हे दृश्य केवळ निसर्गाच्या रौद्र रूपापुरते मर्यादित नाहीये. हा जो पाऊस आणि हा सह्याद्री आहे ना, तो मुळात स्वराज्याच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. म्हणजे आपण नेहमी इतिहासाकडे पाहताना फक्त लढाया आणि तह एवढ्याच गोष्टी पाहतो. एक्झॅक्टली. पण जेव्हा निसर्ग स्वतःचा एक अस्त्र बनतो, तेव्हा त्या वातावरणात तग धरून राहणारी व्यवस्था कशी काम करत असेल, हा खरा कुतूहलाचा विषय आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण फक्त रायगडाचं निसर्ग सौंदर्य पाहणार नाही आहोत, तर या भयंकर निसर्गाशी 2 हात करत उभ्या असलेल्या सैनिकांची शिस्त, सखाराम आणि खंडूजी यांसारख्या सामान्य माणसांचा स्वराज्यातला वाटा आणि सर्वात महत्त्वाचं एका अत्यंत गूढ वहीचं रहस्य आपण उलगडणार आहोत. ती वही म्हणजे या संपूर्ण संदर्भातला एक फार मोठा सस्पेन्स आहे. नक्कीच. चला तर मग या सगळ्याचा उलगडा करूया. सुरुवातीलाच एक अतिशय जिवंत वर्णन आपल्या वाचनात येतं. सखाराम आणि त्याचे साथीदार भर पावसात रायगड चढत आहेत आणि त्यांच्या मते हे गड चढणं म्हणजे साक्षात स्वर्गाच्या पायऱ्या चढण्यासारखं आहे. या वर्णनातला विरोधाभास खूप विलक्षण आहे. म्हणजे एकीकडे अंगाला झोंबणारा पाऊस आणि निसर्गाचा एवढा प्रकोप आहे, आणि दुसरीकडे या माणसांच्या मनात आपण स्वर्गात चाललोय ही भावना आहे. म्हणजे हे एखाद्या भल्या मोठ्या गगनचुंबी इमारतीचे जिणे तुफान पावसात चढण्यासारखे आहे. पण तरीही किथे पोचल्यावर थकवा न वाटता आपण जणू स्वर्गातच पोचलो आहोत अशी अनुभूती येणं हे भन्नाट आहे. यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे निसर्ग आणि स्थापत्यकलेचा हा संगम आहे. रायगडाची भौगोलिक रचनाच अशी आहे की ती शत्रूच्या मनात धडकी भरवते. हा पाऊस आणि सह्याद्रीची भौगोलिक रचना स्वराज्याची पहिली संरक्षक ढाल होती. पण मला इथे खरोखर एक प्रश्न पडतो. आपण म्हणतो की तिथे पहारेकरी उभे आहेत, शिपाई उभे आहेत, पावसामुळे सगळीकडे छोटे मोठे धबधबे निर्माण झाले आहेत आणि थंडीमुळे घाम येत नाहीये. अशा वातावरणात शिवशाहीचे शिपाई अंगावर फक्त काथ्याच्या गोणपाटाची गोणी घेऊन पहारा देत आहेत. आता थोडं प्रॅक्टिकली विचार करूया. हे थोडं अमानवीय नाहीये का? म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की राजा एवढा महान होता तर त्यांनी या सैनिकांसाठी जागोजागी उबदार चौक्या का नाही बांधल्या? हो, अगदी तेच. नुसता पावसात एका गोणपाटाच्या आधारे उभं राहणं ही कोणती लष्करी नीती असू शकते? खूप महत्वाचा आणि रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता हे खरोखरच क्रूर किंवा अमानवीय वाटू शकतं. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, म्हणजे शिवकालीन गनिमी कावा आणि स्वराज्याच्या संरक्षणात्मक रणनीतीचा अभ्यास केला, तर यामागील विज्ञान आपल्या लक्षात येतं. अच्छा, ते कसं? पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही गडाच्या कड्यांवर कायमस्वरूपी मोठ्या चौक्या किंवा बांधकामं केली, तर ती लांबून शत्रूला सहज दिसू शकतात. शत्रूला गडावरील सैन्याच्या हालचालींचा अचूक अंदाज येऊ शकतो. अरे चा, म्हणजे तो गोणपाट पांघरलेला सैनिक एक प्रकारे निसर्गाशी एकरूप झालेला असतो, एक प्रकारचा कॅमोफ्लॅज केल्यासारखा. अगदी अचूक. भिजलेलं गोणपाट आणि सह्याद्रीचा काळा पाषाण लांबून अगदी एकसारखेच दिसतात. ही एक नैसर्गिक अदृश्यता होती. बापरे, मी असा विचारच केला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, उबदार चौक्या सैनिकाला सुस्त करू शकतात. युरोपियन सैन्यामध्ये आणि शिवरायांच्या सैन्यामध्ये हाच तो मूलभूत फरक होता. हे भाडोत्री सैन्य नव्हतं. ही एक अशी फौज होती जिला कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी साधनांमध्ये लढण्याची आणि टिकून राहण्याची सवय लावली जात होती. म्हणजे तो गोणपाट त्यांना केवळ पावसापासून वाचवत नव्हता, तर तो त्यांना सतत सावध ठेवत होता. हो ना.
ही केवळ एक नोकरी नव्हती, तर हिंदवी स्वराज्याची शिस्त होती. निसर्गाचा एवढा प्रकोप असतानाही शिपायांचे जाग्यावर ठाम राहणे हे स्वराज्याच्या मानसिक ताकदीचं प्रदर्शन करते. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. म्हणजे ती शारीरिक अडचणच त्यांची सर्वात मोठी ताकद बनवली गेली होती. इथंच खरी रंजकता दडलेली आहे. हो, आणि याच निष्ठेचा धागा पकडून जेव्हा आपण सखारामकडे पाहतो तेव्हा त्याचे विचार आपल्याला थक्क करतात. अगदी. एवढ्या जीव घेणाऱ्या पावसात गड चढतानाही सखाराम मनोमन आनंदी आहे. तो विचार करतोय की ज्या राजाची कीर्ती सारा हिंदुस्थान गातोय त्यांचं दर्शन मिळण्यासाठी 7 पिढ्यांचं पुण्य लागतं. 7 पिढ्यांचे पुण्य लागते हे विधान केवढे मोठे आहे याचा विचार करा. हो ना. पण इथं सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. सखारामला हे सगळं भाग्य कशामुळे लाभलं, तर वाटेत त्याला खंडोजी भेटला म्हणून. बरोबर. आता सखारामने असं काय केलं होतं, तर त्याने बहिर्जी नाईकांची अश्वांतामाची जिंकून देण्याच्या मोहिमेत मदत केली होती. आणि त्या एका मोहिमेमुळे खंडोजीला थेट सरदारकी मिळाली. मला वाटतं एका अनोळखी माणसाची साथ आणि एका मोहिमेतील यश माणसाचं नशीब कसे बदलते हे यातून दिसतं. इथं मी तुम्हाला थोडं थांबवेन आणि या नशिबाच्या मुद्द्यावर थोडं असहमत होईन. अच्छा, का बरं? कारण याला फक्त नशिबाचा खेळ म्हणणं हे सखाराम आणि खंडोजीच्या कर्तृत्वावर अन्याय करण्यासारखं होईल. आपण ज्या यशवंता माशीचा उल्लेख करत आहोत ती मोहीम साधीसुधी नव्हती. बहिर्जी नाईक हे कोण होते? ते स्वराज्याचे सर्वोच्च गुप्तचर प्रमुख होते. अगदी बरोबर. त्यांचे डोळे आणि कान संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेले होते. अशा माणसाला जेव्हा एखाद्या मोहिमेत मदतीची गरज भासते तेव्हा ती मोहीम किती गुंतागुंतीची आणि धोक्याची असेल याची केवळ कल्पना करा. म्हणजे बहिर्जी नाईक रस्त्यावरून जाणारा कोणाही सामान्य माणसाला मदतीला घेणार नाहीत, हे नक्की. एक्झॅक्टली. सखाराम किंवा खंडोजीकडे नक्कीच असं काहीतरी विशेष कौशल्य किंवा योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे जी बहिर्जींनी हेरली. खरंय. गुप्तहेरांच्या मोहिमांमध्ये एक छोटीशी चूक म्हणजे थेट मृत्यू असतो. त्या मोहिमेत यश मिळवणं आणि त्या बदल्यात सरदारकी मिळवणं हे केवळ नशिबावर अवलंबून नाही. दैव आणि कर्तृत्व यांचा हा एक विलक्षण संगम आहे. हा दृष्टिकोन खरोखरच नव्याने विचार करायला लावणार आहे. आपण अनेकदा यशाला फक्त नशिबाच्या पारड्यात टाकतो, पण त्यामागचा शौर्य विसरतो. पुढे आपल्याला खंडोजी आणि त्याची पत्नी सावित्री यांचा उल्लेख आढळतो. हो, त्यांची जोडी लक्ष्मीनारायणासारखी असल्याचं म्हटलंय. हो ना. त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत, म्हणजे खूप कष्ट भोगले आहेत. पण आता कुठेतरी ते स्थिरस्थावर होत आहेत असं वाटत असतानाच या सगळ्या वर्णनात अचानक एक गूढ गोष्ट समोर येते. तुम्ही त्या बाझिंदीच्या वहीबद्दल बोलत आहात ना? हो. हे सगळं लष्करी आणि भावनिक वर्णन सुरू असताना अचानक एक वही कुठून येते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यातून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. कारण तिथे स्पष्ट लिहिलंय की खंडोजीने ती बाझिंदीची वही बाझिंदला परत केली असावी. आणि त्याचं कारण काय दिलंय? कारण खंडोजी गप्प बसणारा माणूस नाही. बरोबर. आता एका बाजूला तलवारींचे घाव, सह्याद्रीचा पाऊस आणि दुसरीकडे ही एक साधी वही. ही कोणतीही सामान्य हिशेबाची वही नसावी. म्हणजे तुम्ही म्हणताय की ती त्या काळातली एक अत्यंत गुप्त माहिती असलेली फाईल होती. नक्कीच. 17व्या शतकात माहिती हे कोणत्याही तलवारीपेक्षा धारदार अस्त्र होता. ज्या अर्थी या संपूर्ण कथानकात बहिर्जी नायकांसारख्या गुप्तचर प्रमुखाचा वावर आहे त्या अर्थी आपण असा निष्कर्ष काढू शकतो की या वहीमध्ये काहीतरी अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय माहिती किंवा गुप्त हेरगिरीचे तपशील असावेत. बापरे. आणि खंडोजी गप्प बसणारा नव्हे हे वाक्य त्याच्या लढाऊ आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाची साक्ष देते. जर अशी स्फोटक माहिती त्याच्या हाती लागली तर तो ती लपून ठेवणार नाही. तो ती माहिती योग्य त्या यंत्रणेपर्यंत पोचवेल. म्हणजे बाहेर हा निसर्गाचा थरकाप उडवणारा खेळ सुरू आहे आणि आत माहितीचे आणि राजकारणाचे असे सूक्ष्म खेळ सुरू आहेत. हे भयंकर आहे. आणि माहितीच्या याच मुद्द्यावरून आपण एका अत्यंत वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. कारण ही सगळी माहिती शेवटी कुठे जाते? सरकारी दफ्तरात. अगदी बरोबर. विचारांची चक्रे फिरत असताना वस्ताद काका रायगडावरील या सरकारी दफ्तरात पोहोचतात. तिथे अनेक जणांचे विषय ऐकण्यात मोठे हवालदार मशगूल आहेत आणि मुनीमजी तागदौत समोर ठेवून लिखाणाच्या कामात अत्यंत व्यस्त आहेत. हे वर्णन वाचताना एका भक्कम प्रशासकीय व्यवस्थेची जाणीव होते. मला तर हे वर्णन आजच्या काळातील एखाद्या अत्यंत व्यस्त कॉर्पोरेट हेडक्वार्टर्ससारखे वाटले. म्हणजे बाहेर कितीही मोठं वादळ आलं तरी आतील प्रशासकीय कामे थांबत नाहीत. हा खरोखरच एक अत्यंत अचूक दृष्टिकोन आहे. जर आपण मगाशच्या सैनिकांची तुलना एका हार्डवेअरशी केली
जे बाहेरच्या वातावरणाशी लढतायत, तर हे सरकारी दफ्तर म्हणजे स्वराज्याची ऑपरेटिंग सिस्टम होती असं म्हणता येईल. क्या बात आहे, ऑपरेटिंग सिस्टम. हो, कारण स्वराज्याचा पाया केवळ लष्करी ताकदीवर नव्हे, तर अतिशय भक्कम आणि अखंड चालणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेवर उभा होता. बाहेर पावसात उभा असलेला तो सैनिक कितीही निष्ठावान असला, तरी त्याला वेळेवर रसद पोचणे, त्याच्या कुटुंबाला पगार मिळणे, हे सगळं कुठे ठरतं? ते या दफ्तरात ठरतं. अगदी. आणि पावसातही दप्तराचं काम वेगाने सुरू असणे हे स्वराज्याच्या पारदर्शक आणि कार्यक्षम कारभाराचं प्रतीक आहे. न्यायनिवाड्याचे विषय जराही थांबलेले नाहीत. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की एवढ्या भयानक वातावरणात हे काम कसं शक्य आहे. आज आपल्याकडे लॅपटॉप्स आहेत, पण बाहेर जरा मुसळधार पाऊस झाला की आपली सगळी यंत्रणा कोलमडून पडते. आणि तिथे 350 वर्षांपूर्वी निसर्गाच्या एवढ्या मोठ्या प्रकोपातही न थांबता काम सुरू आहे, कारण ती एक प्रणाली होती जिचा पाया उत्तरदायित्वावर उभा होता. खरंच, आजचा या सखोल वेधात आपण जे काही समजून घेतलं तो एक विलक्षण प्रवास होता. आपण रायगडाचं रौद्र सौंदर्य पाहिलं, गोळपाट पांघरून उभे असलेले निष्ठावान सैनिक पाहिले. हो, आणि सखारामच्या नशिबाचा आणि शौर्याचा खेळही आपण पाहिला. सोबतच दफ्तरातील कागदपत्रांची अखंड सुरू असलेली कामेही पाहिली. आजच्या काळात जिथे थोड्या पावसातही आपलं जनजीवन विस्कळीत होतं, तिथे त्या काळात एवढी मोठी प्रशासकीय आणि लष्करी व्यवस्था कशी अचूकपणे चालवली जात होती, यातून आधुनिक व्यवस्थापनाचे अनेक धडे घेण्यासारखे आहेत. नक्कीच. पण हा सखोल वेध संपवताना मला एक विचार मांडायचा आहे. मगाशी आपण ज्या बाझींसच्या वगीबद्दल बोलत होतो ना, त्यावरून मला हा विचार आला. कोणता विचार? जर त्या काळात एका हरवलेल्या किंवा परत दिलेल्या वहीमध्ये दडलेल्या माहितीसाठी एवढी उलथापालथ होऊ शकत होती, तर आज आपण ज्या डिजिटल युगात जगत आहोत तिथे काय परिस्थिती असेल? म्हणजे आजच्या डेटाबद्दल तुम्ही बोलत आहात. हो ना. आज आपल्या आजूबाजूला असलेल्या माहितीचा अमर्याद साठा किती शक्तिशाली असेल. आपला मोबाईल, सोशल मीडिया हे सर्व माहितीचे महासागर आहेत. आणि या माहितीच्या दप्तरावर आज कोणाचे नियंत्रण आहे? हा खरंच खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. शिवकाळात त्या माहितीवर एका जाणत्या राजाचे नियंत्रण होते, ज्याचा उद्देश रयतेचे कल्याण होता. पण आजच्या या महाकाय डिजिटल दप्तरावर नक्की कोणाचे नियंत्रण आहे, याचा विचार आपण सर्वांनी नक्की करून पाहावा. अगदी रास्त विचार आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.